हे मनापासून मी सांगू इच्छितो. तळेगाव शहराचा नगराध्यक्ष या नात्याने आदरणीय प्राध्यापक सुभाष जगताप यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांना भावी आयुष्यासाठी श्रेष्ठ चिंतितो. या आजच्या तुमचे मार्गदर्शक मित्र भाऊ भरदे, त्याचप्रमाणे उद्योजक प्रांताचे काकडे, संतोषी खांडे, सुनील काशीम, ज्ञानेश्वर केदारी आणि अशोक काळुदे यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं मनोगत थांबवतो. जय जय महाराज. धन्यवाद राजेंद्र. लोकप्रिय आमदार आपल्या कॉलेजचा आणि आपल्या सरांचा माजी विद्यार्थी आहे, ही आपल्या सर्वांसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आमदार म्हणून बाळासाहेब नेहमीच भाषण करतात, पण आज त्यांनी एक माजी विद्यार्थी या नात्याने आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राध्यापक गुरुवर्य सुभाषजी जगताप सरांच्या गौरव सोहळा समितीच्या निमित्ताने आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ तालुक्याचे माजी आमदार मावळ भूषणनाथ कृष्णराव बेगे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट निर्माते प्राध्यापक प्रवीणजी दवणे, ज्येष्ठ नेते केशवरावजी वाडेकर साहेब, मावळ पंचायत समितीचे सभापती जोडीमाना मराठे, प्रथमतः ज्यांनी या समाज जीवनामध्ये राजकारणात आम्हाला मार्गदर्शन केलं अशा जगताप सरांच्या आजच्या या सत्कार सोहळ्याला मी मावळ तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो. माझ्या आयुष्यातला आजचा हा हृदयस्पर्शी सोहळा म्हणावा लागेल. सुनीलजी काशीद यांनी या ठिकाणी उल्लेख केला की ज्यावेळेस राजकारणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून काम करताना निश्चित स्वरूपात बोलताना, भाषण करताना काही गोष्टीचा उल्लेख होत असतो. परंतु इंद्रायणी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून आज या ठिकाणी बोलत असताना जुन्या आठवणींना निश्चित स्वरूपात या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उजाळा देण्याचे काम ज्या संयोजक समितीने केलं, त्या सर्व संयोजक समितीला देखील आज मनापासून धन्यवाद देतो. अनेकांच्या डोळ्यामध्ये आनंद आणि विराचे अश्रू आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने दिसत आहे. ज्यावेळेस एवढ्या मोठ्या संख्येने सरांवर प्रेम करणारे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, हीच सरांनी विद्यार्थ्यांना दिलेली संस्काराची शिदोरी असंच या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं. ज्यावेळेस मी कॉलेजच्या जीवनात शिकत होतो, आमच्या अनेक सहकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे विद्यार्थी वर्गमित्र उपस्थित आहेत. सरांकडे पाहिल्यानंतर जीवनात कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे, कशा पद्धतीने आपण पुढची दिशा धरली पाहिजे, हे ज्यावेळेस मी FYला शिकत होतो त्यावेळेस मी अनुभवलं. आम्ही आमचे सहकारी संदीप काशीद सरांना ज्या वेळेस भेटायचं त्यावेळेस सरांकडून नेहमीच चांगल्या पद्धतीचे उपदेश आणि मार्गदर्शन माझ्यासारख्याला देखील मिळालेले आहे. आज मी जे या ठिकाणी उभा आहे त्यामध्ये सरांनी केलेले आमच्यावर संस्कार हे आमच्या यशामध्ये निश्चित स्वरूपात गुरुकिल्लीची यश असंच या ठिकाणी मला म्हणावंसं वाटेल. ज्यावेळेस इंद्रायणी महाविद्यालयामध्ये सकाळच्या वेळेस यायचे
सरांनी आपल्या आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीच्या शिक्षण क्षेत्रातल्या पदव्या संपादन केल्यानंतर देखील पुरंदर या ठिकाणी असणारे त्यांचं वास्तव्य भारतातल्या ज्या सर्वात महत्वाच्या अशा FICWCA या परीक्षेमध्ये या देशातले जे 750 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये जे काही उत्तीर्ण झाले किंवा जे काही नावारूपास आले अशा ठराविक विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे प्राध्यापक सुभाषजी जगताप सर असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. सरांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये इच्छा व्यक्त केली असतील पुणे शहर नव्हे मुंबई संपूर्ण देशामध्ये सरांनी कुठल्याही ठिकाणी जर अपेक्षा केली असती तर सरांना त्या ठिकाणी आपल्या मार्गदर्शन करण्याची संधी प्राप्त झाली असती. परंतु ग्रामीण भागाची असलेली नाद ही सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेचे इंद्रायणी महाविद्यालय पाहिल्यानंतर जाणवतात की 4-5 खोल्या असलेले इंद्रायणी महाविद्यालय ग्रामीण भागामध्ये नुकतीच सुरू झालेली इंद्रायणी महाविद्यालयाची सुरुवात. परंतु एवढं मोठं शिक्षण घेऊन देखील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे, ग्रामीण भागातले विद्यार्थी घडवले पाहिजे हे धाडस करण्याचं काम त्यावेळेस सरांनी केलं. आणि आमच्यासारखे अनेक विद्यार्थी या तालुक्यात नव्हे पुणे जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी या इंद्रायणी महाविद्यालयाच्या माध्यमातून घडलेले आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. मला सांगायला मनापासून आनंद वाटतो की आमचे अनेक सहकारी विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करतात. नगरसेवक म्हणून झालेल्या ताकद सुखदुःखाच्या क्षणाला भूतकाळात टाकत भविष्य काळात मार्गक्रमण करत असताना झालेली सुखदुःखाची बोलाबेरीज भविष्य काळात मार्गक्रमण करत असताना झालेली सुखदुःखाची बोलाबेरीज करण्याचा क्षण म्हणजे आजचा दिवस. आजचा दिवस तुमच्यासारख्या वंदनीय व्यक्तींना आम्ही तुमच्यासाठी एवढेच करू शकतो. तुम्ही सांगितलेल्या मार्गाने पथिक म्हणून मार्गक्रमण करणे, तुम्ही सांगितलेल्या रस्त्याच्या तुमच्या अनुभवाचा अनुभव शिकणे आणि संस्काराच्या शाळेतल्या जड्यांची उजळणी करणे, तुम्ही शिकवलेल्या संस्काराच्या शाळेतल्या जड्यांची उजळणी करणे आणि तुमच्या शतकपूर्तीच्या वाटचालीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करणे एवढंच आम्ही या विद्यार्थी म्हणून करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद आपला साहेब. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी ज्योत्स्ना मुथा सरांच्या 96च्या बॅचची विद्यार्थिनी आहे. मी कोणी मोठी वक्ता नाही आहे आणि मागील 13-14 वर्षांपासून माझा आणि स्टेजचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे. पण आज मनामध्ये खूप काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायच्या आहेत. त्यासाठी मी खूप हिंमत करून स्टेजवरती आलेली आहे. म्हणून प्रथमच तुम्हाला रिक्वेस्ट करते की जर माझ्या हातून काही चूक झाली तर तुम्ही सर्वांनी माफ करावी. आज आपण सर्वजण जगताप सरांच्या जे आपले खूप वंदनीय पूजनीय आदरणीय असे सर आहेत यांच्या कार्यक्रमासाठी इथे एकत्र आलो आहोत. मी स्पेशली या कार्यक्रमासाठी औरंगाबादवरून इथे आले आहे आणि आज या कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. या गोष्टीचा मला आयुष्यभर अभिमान नाही. आयुष्यात आल्यानंतर आपली सुरुवात ही माता पिता व गुरु या 3 देवतांच्या सान्निध्यातून होत असते. पण आपण खऱ्या अर्थाने घडतो ते आपल्या गुरूंच्या संस्कारांनी, त्यांनी दिलेल्या आदर्शांनी किंवा त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांनी. जगताप सरांनी देखील तळेगावसारख्या या छोट्याशा गावामध्ये आपल्या अनमोल संस्कारांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. आज बरेच सरांचे विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित आहेत व त्यांना आज खूप अभिमान वाटत असेल की आम्ही सरांचे विद्यार्थी आहोत. आज इतक्या मोठ्या संख्येने सरांचे विद्यार्थी या कार्यक्रमात आलेले आहेत. तीच तर सरांवर असलेल्या खऱ्या प्रेमाची निष्ठेची पावती आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. संपूर्ण आयुष्यभर सरांनी फक्त देण्याचेच काम केलेले आहे आणि ते देणे म्हणजे ज्ञानदान. ज्ञानदान हे जगात सर्वात श्रेष्ठ दान म्हणून गणले जाते. सरांनी कधीही पैशाचा विचार केला नाही.
अशा या सरांचे विद्यार्थी होण्याचे भाग्य हे प्रत्येकालाच मिळते असे नाही. यासाठी सुद्धा एक गोष्ट लागते आणि ती म्हणजे आपल्या सर्वांचे नशीब. खरोखर आपण खूप नशिबान आहोत, कारण आपल्याला सरांसारखे गुरु मिळाले आणि त्यांचे शिष्य बनून आपण या कॉलेजमधून शिक्षण ग्रहण केले. आज जेव्हा सरांना त्यांचे विद्यार्थी खूप मोठमोठ्या पदांवर काम करताना दिसत असतील, तेव्हा सरांना नक्कीच त्यांच्या कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटत असेल. याचे एक छोटेसे उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छिते की सरांचा सर्वात आवडता विद्यार्थी म्हणता तरी चालेल किंवा ज्या विद्यार्थ्यामुळे आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित आहोत. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना 15-20 वर्षांनी पुन्हा भेटत आहोत. जे कधी आपण स्वप्नातही ज्या गोष्टीचा आपण कधी विचार केला नव्हता, असा सरांचा सर्वात आवडता विद्यार्थी सुनील काशे. तुम्ही सर्वजण त्याला ओळखता चांगल्या प्रकारे. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सर्वजण इथं लोकल राहता, मी तर खूप लांब राहते. पण त्याने मागील 2 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि सरांवर त्याचे खरंच किती प्रेम, स्नेह, आदर, आपुलकी होती हे त्याने या कार्यक्रमावरून सिद्ध करून दाखवले आहे. या कार्यक्रमासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. स्वतःचा वेळ, पैसा, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मागील 1-2 महिन्यापासून तो या कार्यक्रमासाठी राबत आहे. त्याच्यासाठी त्याला बऱ्याच त्याच्या मित्रांनी देखील मदत केली असेल. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांतर्फे त्याचे व त्याच्या सर्व सहकार्यांचे खूप खूप आभार मानते. त्याच्यामुळे आज आम्ही सर्वजण इथे एकत्र आलो आहोत आणि सर्व आमच्या जुन्या मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटत आहोत. एखाद्या गुरुला आपल्या शिष्याचा अभिमान वाटावा असे कार्य त्याने करून दाखवले आहे. पुन्हा एकदा सर्वांकडचे त्याचे खूप खूप आभार मानते मी. सरांबद्दल मी जितके बोलवू तितके कमीच आहे. संपूर्ण आयुष्य सरांनी या तळेगावासाठी वेचले आहे. या मुलांसाठी त्यांचं पूर्ण आयुष्य खर्च केले आहे. सरांचे हे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. म्हणून अशा या माझ्या आदरणीय सरांच्या चरणी माझे कोटी वंदन. आणि सरांना मी शेवटी एकच विनंती करू इच्छिते की सर, आतापर्यंत जसे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते, त्यामुळे आम्ही आयुष्यात इथपर्यंत पोहोचू शकलो आणि आमच्या पुढील आयुष्यातही तुमचे आशीर्वादाचे हात आमच्या पाठीशी नेहमी राहिले पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांतर्फे त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ज्योत्ना. उपस्थित सर्व मान्यवर, अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज आपण सर्वजण आपला बहुमूल्य वेळ खर्च करू. आपण कितीही सांगितलं तरी शब्दसंख्येत परिस्थितीची थोडी संपणार नाही. आईचे बाळपण घेऊनच मुलं शाळेत जातात, परंतु जीवनातील संघर्षाचे धडे, अपयश पचवण्याची ताकद, परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी लागणारी हिंमत, या सर्व गोष्टी नकळत आपल्याला शिक्षकांकडून म्हणजे गुरुंकडूनच मिळत असतात. शाळेत असताना शिस्तीचे धडे शिकवले जातात, तेच पुढे आपल्याला स्वयंशिस्तीची सवय लावतात, स्वावलंबी बनवतात. गैरमार्गाला जाऊ नये म्हणून हेच गुरु वेळेला छडीचा झाक सुद्धा दाखवतात आणि वेळ प्रसंगी प्रेमपूर्वकही सांगतात. आपण सर्वजण प्राथमिक शाळा, त्यानंतर माध्यमिक शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अशा या इंद्रायणी महाविद्यालयासारख्या विद्यालयांना प्रवेश घेतला की जिथं माननीय जगताप सरांसारखे अनेक गुरुवर्ग आपल्याला भेटले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज प्रत्येक जण आपापल्या जीवनात स्थिर स्थावर झालो आहोत. आपल्या आजच्या समाजात शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं जणू शाळेच्या 4 भिंतीतच मर्यादित राहिलेलं आहे. परंतु याच नात्याचा सन्मान करण्यासाठी आज आपण सगळेजण इथं या कौतुक समारंभामध्ये जमा झालेलो आहोत आणि आजचा हा कौतुक समारंभ आजच्या पिढीला एक आदर्श ठरावा, एक प्रेरणा ठरावी अशी माझी अपेक्षा आहे. माननीय जगताप सरांनी आपल्याला खूप काही दिलं. सरांची बोलण्याची शैली, शिकवण्याची पद्धत, शिकवण्याची असणारी आस्था, विनम्रता याचा प्रत्येक विद्यार्थ्यावर एक वेगळा छाप असायचा. आम्हाला काही आठवत नाही. धन्यवाद सुधाजी. यानंतर या कार्यक्रमासाठी अहोरात्र पायपीट करणारी पूर्वाश्रमीची प्राज्ञा जोशी या आपले मनोगत या ठिकाणी. एवढ्या मोठ्या भव्य समारंभात बोलण्याची पहिल्यांदा वेळ काही चुकलं असेल तर सर्व आजी विद्यार्थी सर्व
मित्रांनो, वेळेचं पण होते ले जाते हैं व्यक्ती वहाँ जहाँ तूफान होते हैं. एक अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. ते पुणे जिल्ह्याचे नेते माझे आमदार, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कृष्णरावजी विखे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. भारतीय जनता पक्ष पुणे जिल्ह्याचे नेते, इंडियन कॉलेजचे प्रमुख संस्थापक आदरणीय वाडेकर साहेब, मावळगाव मंत्र समितीचे विद्यमान सभापती आदरणीय मराठे, त्या व्यासपीठाचं थोडंसं आगळं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे असं की एका सरस्वती पुत्राचा गौरव करण्यासाठी 3 शिक्षक या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ते पहिले म्हणजे प्राध्यापक जवळकर, त्यांचं महत्व या ठिकाणी सांगितलं, त्यांचा मोठेपणा या ठिकाणी सांगितला. ते ठाणे येथे ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये मराठी प्राचार्य आहे. दुसरे म्हणजे माझे आमदार कृष्णरावजी विखे साहेब, तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून समाज जीवनामध्ये उत्तम बदल घेतली. त्यांनी स्वतःच्या जीवनाची सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस ते मंत्रालयाच्या एका शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. आणि तिसरे म्हणजे आमच्या रामदासजी काकडे या सोहळ्याचे अध्यक्ष आहे. त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या जीवनाची सुरुवात केली त्यावेळेला विज्ञान कॉलेजमध्ये ते शिक्षक म्हणून सर्व्हिस करते. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावं वाटतं, आजी विद्यार्थी या ठिकाणी असतील, तुमच्या मनामध्ये सुद्धा शिक्षक होण्याची अभिलाषा निर्माण झाली असेल तर तुम्ही ती सुद्धा पूर्णत्वाचा केल्याचा प्रयत्न करा. तुमची सुद्धा व्यासपीठावरची अशी प्रगती झाली मान्यवरांची, तशी सुद्धा जीवनामध्ये तुमची प्रगती होऊ शकेल अशा प्रकारची भावना या ठिकाणी त्यांच्या बाबतीत व्यक्त करतो. एका उत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा गौरव सोहळा समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. इंद्रायणी महाविद्यालयामध्ये त्यांनी गेली 32 वर्ष तहरची सेवा केली. अनेक विद्यार्थी घडवले, वाढवले, संस्कार केले. ज्ञानदानाचे पवित्र कार्य अतिशय समर्पित भावनेने केले. सरांनी तुमचा आमचा निरोप घेतल्यानंतर सर दुसरा विश्वास जातील, जिथे जातील तिथे सर होतील असा सरचा स्वभाव. सृष्टीच्या नियमाप्रमाणे सरांनी आम्हाला विसरू नये, आमच्या शहराला विसरू नये, त्यामुळे विद्यार्थ्यांची भावना. आणि म्हणून आज आम्ही एक छोटीशी गुरुदक्षिणा गाडीच्या रूपाने सरांना समर्पित करीत होतो. त्या आमच्या भावना आहे. गाडी त्याचा प्रतिकात्मक रूप आहे आणि अशा भावनांचा स्वीकार सरांनी या प्रसंगी करावा अशी विनंती सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी सरांना करीत आहे. इंडियन कॉलेजच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत गेल्या 44 वर्षाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे घडवला गेलेला हा पहिला उपक्रम तळगाव शहराचा इतिहासात कार्यक्रमाची नोंद ठेवली. सरांनी आमच्यावरती निरपेक्ष आणि निष्कलंक भावनेने प्रेम केलं. आमच्यासाठी शिक्षणाची शिदोरी सोडली आणि तीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी असंख्य ठिकाणावरून विद्यार्थी सरांना भेटायला आलेले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवरती प्रेम करावं आणि विद्यार्थ्यांनी त्यातून उतरण्या होण्याचा सामाज प्रयत्न करावा असा हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे खोल विचारानंतर दिवंगत नेते आहेत, आज ते नाही हयात नाही, ते प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांनी एक दीपस्तंभ पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये शिक्षक कसा असावा या संबंधित विवेचन केलं. त्यांनी त्यात सांगितलं की विद्यार्थ्यांच्या डोक्यातून प्रेमाने फिरणारा हात असावा, सतत प्रेमाचा वर्षाव करणारे डोळे असावेत, विद्यार्थ्याच्या मनात घालून उमजणारं मन असावं आणि अश्रूतून सुद्धा मुलांमध्ये जागवणारे साधी ऊर्जा असावी. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे कळल्याचे
त्या ठिकाणी त्यांचा गौरव सोहळा ते विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे केला आणि त्यानंतर तो मान आम्ही घेतला. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे हाडाचे शिक्षक होते. त्यानंतर ते औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू झाले आणि त्यानंतर या महाराष्ट्राला ते श्रेष्ठ विचारवंत म्हणून पावले. सर, आपणही आमच्यासाठी त्या योग्यतेचे, त्या मान्यतेच्या आणि त्या श्रेष्ठतेच्या आहात म्हणून आजच्या दिवसाचा आम्ही अट्टहास केला. सरांचे वास्तव्य पुण्यातले, सरांचं आयुष्य कसं घडतं आणि नागपूर गेलं. सर सरकार नगरजवळ घात असेल त्या ठिकाणी सर सकाळी निघाल्यानंतर त्यांना बसस्टॉपवर येण्यासाठी 20 मिनिटं लागत असेल. बसस्टॉपवर आल्यानंतर शिवाजीनगर स्टेशनला येण्यासाठी त्यांना पुन्हा 45 मिनिटं लागत असेल. शिवाजीनगर स्टेशनवरून पुन्हा तळेगाव स्टेशनला येण्यासाठी 45 मिनिटं लागत असेल आणि तळेगाव स्टेशनला आल्यानंतर इंद्राणी कॉलेजला येण्यासाठी 20 मिनिटं लागत असेल. अशा रीतीने 2 तास सकाळी 2 तास दुपारी असा 4 तासाचा प्रवास सरांनी 32 वर्ष अहर्निश केला. महत्वाचं म्हणजे सरांचं जन्मगाव सासवड. आपण त्या शहरातल्या त्या गावाचा काहीतरी रूम लागतो या भावनेने सर दर शनिवारी आणि रविवारी सासवडला गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवत असते. अशा रीतीने भक्तीच्या मंदिरामध्ये सरांनी स्वतःच्या ज्ञानाचा कधी तोल केला नाही, मोल केला नाही. शिक्षण क्षेत्रातले सरांचे कार्य समाज जीवनाला खऱ्या अर्थाने जिवंत राहून देते. सोमवार आल्यानंतर सरांचा पुन्हा रुटीन चालू होत असते. विद्येचा माहेरघर असलेल्या पुण्यनगरीमध्ये सरांना चांगल्या प्रकारची ऑफर होती, परंतु सरांनी ती नाकारली आणि आमच्यासारख्या नर्मदेच्या गोट्याला ते या ठिकाणी शिकत बसले. मी आम्हाला नर्मदेचे गोटे या ठिकाणी जाणीवपूर्वक म्हणत आहे. सर, या तळेगाव शहराचे प्रसिद्ध साहित्यिक ज्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले ते गोनी दांडेकर यांनी एक नर्मदेचे गोटे म्हणून पुस्तक केलं. ते पुस्तक आम्हाला तळेगाव वाचनावरती दिलं होतं, असा बोलबाला झाला आणि म्हणून ते पुस्तक मी जाणीवपूर्वक वाचलं. ते पुस्तक तुमच्यावरती दिलं होतं आणि अशा नर्मदेच्या गोट्याला सरांनी अकाउंट आणि क्रॉस प्लॅटफॉर्मचे सारखे विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले. म्हणून आज सरांच्या पुढे आला मी निर्भयपणे उभा यांनी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो की प्राध्यापक जगताप सरांना इंद्राणी कॉलेजमध्ये संस्था चालक आणि संचालक म्हणून घ्यावे अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं नुकूर आमची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू शेजारी बसले, माझे सर्व पत्रकार कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यातला एक माझा पत्रकार मित्र सुनील राऊत यांनी मला त्यावेळेस प्रतिप्रश्न केला. कार्यक्रमाची पत्रिका त्यांनी पाहिली. ते मला म्हणाले की अशा प्रकारचे कार्यक्रमाची सहल आहे तुमच्या अंतःकरणामध्ये, पण या कार्यक्रमाला मान्यवर तेच आहेत, प्रमुख अतिथी तेच आहेत, ही तुमची असली कसली सहल? मी त्यांना त्यावेळेस सांगितलं की जिन्होंने दर्द दिया है वही दवा देंगे आणि म्हणून त्यांना कार्यक्रमाला आमंत्रण या ठिकाणी बोलवलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आणखीन एक आनंदाची घोषणा या ठिकाणी करीत आहे. आपण सर्वांनी मिळून विद्यार्थी मिळून विद्यार्थी संघटनेची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. या विद्यार्थी संघटनेची स्थापना आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आम्ही त्या मान्यवरांना फक्त विनंती करू इच्छितो की आम्हाला छोटंसं ऑफिस त्या ठिकाणी द्यावं आणि आमच्यावरती थोडीशी शैक्षणिक जबाबदारी त्या निमित्तानं टाकावी अशा प्रकारची विनंती त्यांना या ठिकाणी करतो. आज मला सांगायला या ठिकाणी मनापासून आनंद वाटतो की विद्यार्थी संघटनेच्या वतीने आम्ही प्राध्यापक सुभाष जगताप शिष्यवृत्ती या वर्षीपासून इंद्राणी कॉलेजमध्ये प्रदान करणार आहोत. त्या शिष्यवृत्तीसाठी लागणारा जो निधी आहे 1 लाख रुपयाचा निधी आम्ही या विद्यार्थी संघटनेचे सचिव संतोषजी खांडगे आणि या कार्यक्रमाचे सचिव सुनीलजी काशीद यांच्याकडे तो मी निधी सुपूर्द करीत आहे. यांना विनंती करतो की आपण
मान्यवरांकडे द्यावे. ही शिष्यवृत्ती कशी असेल या संदर्भात मी सांगतो. सर्व विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. टीवायच्या वर्गात अकाउंट्स या विषयामध्ये जो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होईल त्याला 3000 रुपये आणि सरांच्या नावाने ट्रॉफी देण्यात येईल. टीवायच्या वर्गामध्ये कॉस्टिंग या विषयामध्ये प्रथम क्रमांकाने जो उत्तीर्ण होईल त्याला 3000 रुपये सरांच्या नावाने ट्रॉफी दिली जाईल. आणि टीवाय या वर्गामध्ये जो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होईल त्याला 3000 रुपये आणि सरांच्या नावाने ट्रॉफी दिली जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आजपासून अभ्यासाला सुरुवात करावा आणि ही ट्रॉफी मिळवण्याचा हे शिष्यवृत्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करीत आहे. आजी विद्यार्थी या ठिकाणी असतील त्यांना सांगू इच्छितो की आम्ही जर सरांचा अशा या ठिकाणी गौरव केलेला आहे. अशा प्रकारचा गौरव जर तुम्ही करायला ठरवलं तर आम्ही विद्यार्थी संघटना पूर्णपणे सहकार्य करू. आणि अशा प्रकारे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी या ठिकाणी इंद्रायणी कॉलेजचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. आपणही यातून जगताप निर्माण होण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची प्राचार्यांना सुद्धा मी या ठिकाणी आणखी एका व्यक्तिमत्वाचा गौरव आम्ही या ठिकाणी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करणार आहोत. ज्यांनी नुकताच 75 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आम्हाला तो उत्तुंग व्यक्तिमत्व प्रचंड बुद्धिमत्ताने तेवढी समाजनिष्ठा ज्यांच्या अनेक गुणांनी कार्यकर्त्यांनी स्मरण करावे असे लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणजे आमदार कुसुमाजी भेटे साहेब. त्यांनी अमृतमय वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. या काळावर विविध पक्ष संघटना आणि इतर शैक्षणिक सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या विविध संघटना त्यांचा गेली वर्षभर या वर्षी गौरव करणारे कार्यक्रम करणार आहेत. त्या निमित्तानं विद्यार्थी संघटना सुद्धा त्या सर्व कार्यक्रमामध्ये मनापासून भाग घेईल. विद्यार्थी संघटनेच्या वतीने मनापासून पुन्हा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावयाची परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कष्ट विना फळ नाही, आई विना माया नाही. कष्ट विना फळ नाही, आई विना माया नाही. फुला विना वास नाही, गुरु विना ज्ञान नाही. फुला विना वास नाही, गुरु विना ज्ञान नाही. अशा या गुरुसाठी ज्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या ज्या माजी विद्यार्थ्यांनी प्राध्यापक सुभाष जगताप गौरव सोहळ्यासाठी स्वइच्छेने निधीचे सहकार्य केले अशा या इंद्रायणी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या नावाचा इथे उल्लेख होण्याचा प्राप्त आहे. या सोहळ्यासाठी स्वइच्छेने सहकार्य करणाऱ्यांच्या यादी ही इंद्रायणी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर केदारी यांनी या यादीचे वाचन करायची विनंती करतो. Here I read the names of each student those have contributed for today's program. But before that, I would like to say few words about our respected sir. Jagtap sir has been one of the oldest icons in this institution and has endured himself to many students and his management by his simple lifestyle, God-fearing and holy attitude, abundant and updated knowledge, selfless support to rural students, path-breaking teaching method and readiness to shoulder a responsibility. He has been a pillar to the institute and has been a source of inspiration and guidance to many students who have become successful, responsible, confident and cultured members of society. Many of whom have become chartered accountants, cost accountants, lawyers, professors, entrepreneurs and senior officers in government, private, public sector companies. So as takers of love, respect and appreciation of all the efforts, time and patience he has to be to make us what we are. We all are gathered here. Thank you. And now the names of the donors. इंद्रायणी महाविद्यालय संजय बेगडे मेरे, रामदास काकडे, चंद्रकांत कर्दे, संतोष खांडे, विकास पाटील, अशोक काळके, नवनाथ कारले, शैलेंद्र बोत्रे, नंदकुमार सेलार, प्रकाश खराती, राजेंद्र जांभूळकर, विलास काळके, संदीप काकडे, गणेश काकडे, बाळासाहेब काकडे, मिसेस ज्योत्स्ना मुंडा, भगवान बोत्रे,
रवी गुंडारे, अरुण सोलंकी, विठ्ठल शिंदे, सिंधू बदाले, काळेगिरी, गणपत काळे, नरेश पवार, विजय महाराष्ट्र, संध्या खेरे, गिरीश खेर, विवेक रसाळ, महेश वलके, रणजित ओसवाल, जयंत हंतीवडे, संतोष अग्रवाल, सौगौरी गोडावले, ॲडव्होकेट शाबू मुरे, सोनू राऊत, संजय माळी, रवींद्र बासरकर, मिसेस छाया शिंदे चौधरी, अविनाश गुरव, उद्धव शेलार, ॲडव्होकेट गोंधळी मचिंद्र, रवी हेगडे, सूर्यकांत बसे, दिलीप भालेराव, रामदास कलोडे, शांताराम काबळे, मिसेस प्रमिला मोठा, नामदेव खेडकर, ॲडव्होकेट संजय शिंदे, मिसेस सविता कदम, विलास काळोखे, दिलीप मराठे, विक्रम कदम, भवन मलंगे, राजन आंबरे, अशोक खराबी, चेतन हेगडे, नारायण पवार, दशरथ जांभूळकर, संदीप आंबरे, किरण काळे, PSI, सुदाम दाभाडे, भगवान शिंदे, पांडुरंग ठाकर, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब उभे, नरसिंहन, संदीप काळोखे, रमेश ओसवाल, संदीप इनामदार, शानू मुलानी, अजय शाह, मांगीलाल ओसवाल, संतोष झेगडे, सतीश कर्दे, मिसेस वैशाली ओसवाल, शत्रुघ्न यादव, मिसेस सरिता खंबटे, सुनील नाटक, नारायण पवार, CA, मिसेस माधुरी माळगे, आनंदा नाटक, सीमा केदारी जोशी, सुजाता देशपांडे कुलकर्णी, वाळुंजकर धनंजय देशमुख, सुधीर गायकवाड, वीणा, मिसेस सुजाता मांढरे, मिसेस शैला सातव. थँक्यू. आता एका महत्वाच्या सत्कार समारंभाकडे आपण आता वळत आहोत. इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना तर्फे हा सत्कार होणार आहे. ज्यांनी आपल्या आयुष्याची सकाळ शिक्षक पेशाने सुरू केली, ते आपल्या आयुष्याची संध्याकाळ दोन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणजे इंद्रायणी विद्या मंदिर व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या ऐतिहासिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, दोन औद्योगिक संस्थेचे इंद्रायणी औद्योगिक वसाहत व प्रस्थापन काच कारखाना या दोन्ही औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष, एका आरोग्य संस्थेचे म्हणजे तळेगाव जनरल हॉस्पिटल या संस्थेचे अध्यक्ष, ज्यांच्या नावाने तळेगावमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अग्रगण्य अशी पतसंस्था आहे, ज्यांच्या नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, असे मावळ तालुक्यात ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री आणली, शिक्षण महर्षी मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव पेंडे यांनी दिनांक 10 ऑगस्ट 2010 रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आज त्यांचा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने औचित्य साधून सत्कार होत आहे. पेंडे साहेबांना शतायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या 27व्या प्रसंगी ॲडव्होकेट दादासाहेब परांजपे, मान्य श्री दादासाहेब खांडगे, मुकुंदांना खळदे, केशवराव वाटेकर यांच्याशी सर्वजण उपस्थित राहू अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत खळदे, रामदास काकडे, सुनीलजी काशीद पाटील आणि माजी विद्यार्थी असलेले सन्माननीय आमदार